अहो काय रे? ते तुमच्याशी मला जरा बोलायचं आहे. हा, बोल ना. बसा ना. असं काय विषय नाही बाबा की एवढी का घाबरल्यानं झाली तू? खरं तर नाही का तुम्हाला खूप अगोदरच सांगायला पाहिजे होतं, पण अगोदर सांगितलं नाही. अरे असं झालंय काय नाही मग घाबरायला काय दावा विषय दावा? हा, बोलायचं प्रश्न पण काय असलं मनात तर. तुम्ही पहिले मला वचन द्या की तुम्ही मला सोडून जाणार नाही. आता ह्यात नेमकं काय असं मला सांग बरं नेमकं. हे बघा, तुम्ही तुम्ही म्हणतात ना की एवढे वर्ष झाले आपण प्रयत्न करतोय तरी काही होत नाहीये. मग होईन की आज नाही झालं वर्षभर लागन 2 वर्ष लागतात त्याच्यापेक्षा जास्त काय लागायचं होईन ना आपल्याला कधी ना कधी. काय टेन्शन घेते तू? नाही होऊ शकत काय? आपल्याला. आज तुझ्या मनात आहे का नाही का तुझ्यामुळेच नाही होणार म्हणून असं आहे का थोडंच काय? तसं नाही, पण होऊच शकत नाही हो. तू असं वारंवार ह्याच गोष्टीविषयी का बरं बोलती मला? अहो पण मी खरंच लय चुकीचं वागले तुमच्यासोबत, माफ करा मला. अरे तू असं चुकीचं काय बोलली मला एवढं तर सांगा तू. इतकी रडती का मग? आजपर्यंत कधी नाही काय झालं ना आज काय तुला असं वाटलं की असं काय झालं ना असं सांगा. हे बघा, ज्यावेळेस आपलं लग्न ठरलं ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण मी सांगितलं नाही. पण तू आजपर्यंत माझ्यापासून असं काही लपवलंच नाही ना. लपवलंय ना. अरे माझ्यावर तुझा लय विश्वास आहे या मानसी आणि तू आजपासून असं काहीच लपलेलं मला आजपर्यंत जाणवलं सुद्धा नाही. कसं काय तू अशी म्हणतेस आज? अहो ते लग्नाच्या वेळेस आहे ना तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, नाही सांगितलं की. नेमकं असं लपवलं तरी काय तू एवढं टेन्शन मध्ये दिलंय? हा, मला ना मासिक पाळी येत नाही. काय म्हणजे लहानपण नाही येत मला मग मासिक ही काय पाळी. आजवर सांगता येत नव्हतं का तुला? मी म्हणतोय माझेच काय दोष आहे काय नको असा. अहो तुम्हाला काय सांगू मी, जेव्हा जेव्हा स्थळ यायचे ना तेव्हा मी सगळ्यांना सांगायचो आम्ही, पण मला सगळे नकार द्यायचे. अरे त्यांना म्हणून सांगितलं आईने ठरवलं की तुम्हाला नाही सांगायचं म्हणून. नाही, समजेला सांगितलं मला नाही सांगितलं. बरं लग्न झालं आज किती वर्ष झालं आपलं? 2 वर्ष. हा, मग एवढ्या दिवसात तुला सांगू वाटलं नाही का? हा, मग त्यावेळेस तुला बुद्ध्या चालली नाही का बाबा आपल्या नवऱ्याला इतके दिवस कसं खपून ठेवा लपून ठेवा? अहो पण तुम्ही सारखं सारखं सासूबाई पण माझ्या मागं लागायचे की मूल पाहिजे मूल पाहिजे. अरे मग ह्याच्यावर काहीतरी पर्याय निघला असताना आपला आपण तो एकदा शब्दांत तरी म्हणायचं ना की अहो असा नाही असा प्रॉब्लेम आहे म्हणून. अहो पण गर्भपिशवी तर पाहिजे पोटामध्ये. अरे तो प्रश्न तुझा झाला पण तुम्हाला एकदा एका शब्दांत तरी म्हणली का बाबा असा नाही असा प्रॉब्लेम आहे म्हणून माझा. हा, किंवा असा तुझा हे प्रॉब्लेम आहे काहीतरी इलाज होते का नाही बघितला नसता झाला तर मग तिथून पुढचं होतं विचार, पण तो मला सांगायला होतं नाही. हा, मला एक सांगतो इतके दिवस माझ्यापासून लपवण्याचं कारणच काय होतं तुझं घरच्यांचं? बरं ठीक आहे लग्न झालेलं आपलं 2 वर्ष झालं तुम्हाला सांगायचं ना भाऊ, मी काहीतरी समजून घेतलं असतं ना. अहो मला भीती वाटत होती तुम्ही मला सोडून जाता म्हणून मी सांगितलं नाही. मग इतके दिवस तो माझ्यापासून ही अशी गोष्ट चुकीची लपवली मग आता कशाने तुला वाटतं मी माफ करीन तुला म्हणून? हा, इतके दिवसात मी माझा काहीतरी पर्याय केला असता का नाही? अहो पण माझं मन मला स्वतःला खात होतं म्हणून तुम्हाला सांगितलं मी. अरे तुझं मन मस्त खाते तुला, पण मला माझं मित्र नावं ठेवायला लागली त्याचं काय करायचं? तुझ्यामुळे मला नावं ठेवते. ही चूक कोणाची तुझी का माझी? आता बस जेवढं झालं तेवढं खूप झालं. आता तू तुझ्या आईबापाच्या घरी चांगली आहे, एक कर तुझ्या बॅगांचा पळ. असं नका करू, मला माफ करा. अरे मला सांगू नको. नको ना. अहो, नाही नको मला नाही, मला नाही जायचं. अशीच चल हो तिकडे चल देख चल. बाद झालं रे आता नाटक नको करू. हो मामी जरा तुमची पोरगी काय झालं काल मग एवढं कमून करता? काल म्हणजे तुम्ही एवढं मोठं खोटं लपून ठेवलं त्याचं काय मायापासून? अहो पण काय झालंय काय? तुम्हाला स्पष्ट सांगता आलं नाही का माया पोरीला अशाने असा प्रॉब्लेम आहे म्हणून? का नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला फोडून सांगावं लागेल तेव्हा तुम्हाला कळन तेव्हा. हा, 2 वर्ष लग्नाला काय होत नाही हे विचार नाही आला मला. मी डायरेक्ट तिच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही समजेने म्हणून माझा विश्वासघात केला का? अहो पण आता काय सांगावं तुम्हाला, आता परिस्थितीच तशी होती. एवढे सगळे पाहुणे यायचे कमून पोरीचं लग्न व्हायना, कमून आम्ही लोकांना प्रामाणिकपणे सांगायचो आमच्या पोरीचा ह्यो प्रॉब्लेम आहे. स्थळ मागा जात होते. तुम्ही समद्यांना सांगत बसलात. मी काय पाप केलं? आता मी कोणाची घोडं मारलं होतं काय केलं? आता जर तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही माझ्या पोरी संग लग्न नसतं केलं. अहो पण ठीक आहे एवढे दिवस नसेल पण लवकर तरी सांगायचं. मी काहीतरी दुसरा पर्याय केला असता माझा. सांगितलं होतं लग्न मी दुसरं लग्न केलं असतं नाहीतर मग एका महिन्यात तू सांग ना. हो असं का बोलता तुम्ही? दुसरं लग्न केलं असतं? असं नको बोलू. माझे मित्र मला जी नावं ठेवतात त्याचं काय करायचं मला तू सांग ना आता. हा, लोक म्हणतात लागा तुझ्यात काय आहे का नाही दमबी म्हणा, असल्या गोष्टींना मला ऐकावं लागतं त्यांचं बोलणं. बरं मला कसं वाटत असेल? चुकलं मला माफ करा, मला तुझ्या पाय पडते, मला सोडून जाऊ नका. तू आता किती रडलं आणि पाय धरलं तरी मी तुला माफच करू. बस कर आता मामी ही गोष्ट मी इथून पुढे सहन सुद्धा करू शकत नाही. काय झालं? नरडी राहिली फार गोष्ट. दाजी
लय तडतडे आले. अरे काय तुम्ही दाजी दाजी लावून गोड बोलून चुना लावले काम केलेत का काय झालं चुना मग लावायचं? ही गोष्ट सांगता येत नव्हतं की हिचा काय प्रॉब्लेम आहे तो हा आता तुमचं लग्न झाल्याच्या पुढे मला समजलं. अरे समजलं पण एका गोष्टीने सांगायचं असतं ना. अहो सांगायचं काय तुम्हाला एवढं कळू नाही का आता इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली या आणि टेक्नॉलॉजीने झालं तर झालं नाही झालं तर एखादा दत्तक घ्यावा त्याच्यापाशीच काय नडलं का तुझं मस्त तुझी टेक्नॉलॉजी 2 वर्ष का झोपली होती का? अरे लोक मला तोंडात शेण घालायला लागली. अहो झालं गेला तर सोडून द्यायचं असतं त्याचं काय एवढं तवा. काय ही बारीक गोष्ट आहे का? अरे लग्नाला 2 वर्ष झाल्यात माझ्या आणि होऊन दे की 2 वर्ष मग आता 2 वर्ष का तीच धरून बसायचंय का? बघितलं का बोलणं कसं उलट्या पकाची बोलणं असल्या का बोलणं म्हणत सगळ्यात होता. महत्वाचं ती तुम्हाला उरपाटा बोलती ती म्हणती मला तू इथं राहायचं नाही शहरात चला वेगळा प्रश्न झाला. अरे बाबा ते विषय नाही हर्षेल ती मला 2 वर्ष झाले एका शब्दाने सांगितलं नाही की तिने अशा प्रॉब्लेम आहे. आणि तसं पण आमच्या बहिणीने जर काय उरपाटा बोलले तुमच्या आई बापाला किंवा काय त्रास दिला तर मग वेगळा प्रश्न झाला. पण काय नसताना आता तर तिचा प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला सांगू का ह्या देशात आहे ना देशात नाही जगात 100 पैकी 10 मुलींना असा प्रॉब्लेम आहे. अरे पण हाय मान्य ठीक आहे मी मान्य करतो ना मी नाही म्हणत नाही. मग मला एक सांगा मग त्या पोरींची लग्न राहतात का त्यांची पण लग्न होतातच ना. अरे लग्न खात्यात मान्य आहे पण तिने मला थोडंफार सांगायचं भाऊ 2 वर्ष झालं तर मी मला दोष देतोय माझ्यात काय प्रॉब्लेम आहे का काय म्हणून हिला आजपर्यंत तुला विचारलं का तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे का म्हणून नाही मी माझ्या वैयक्तिक स्वतःला प्रॉब्लेम लोक मला नावं ठेवायची तर मी माझी स्वतःला हे करून घ्यायचो. जाऊन दे आता झालं 2 वर्षात तरी कळलं काय काय ना 10-15 वर्ष कळत नाही त्याचं काय. आणि असं पण आम्ही पण येणार होतो सांगाय होय आई. मग त्यातला मीच गावलो फक्त एकटा. आता हिला तसं मी सांगितलं होतं बाई सांग आता लय दिवस त्यांना अंधारात नको ठेवू. तूच म्हणली ना दाजीला आता हो आज तूच म्हणली का हा, मग तिने सांगितलं मग आता जाऊन दे काय बघू आपण दवाखान्याचा खर्च सगळा आम्ही करतो. हा. झालं गेलं आम्ही केलं मग चुका काय होईल 10-5 लाख रुपयाचं त्यांनी जाऊन दे गेलं तर गेलं. आणि एवढं प्रयत्न करून जर नाही झालं एखादं तर एखाद्या चांगल्या अनाथ आश्रमातली पोरगी किंवा एखादं पोरग दत्तक घेऊ त्याचा तुम्ही सांभाळ करा म्हातारपणी ते तुम्हाला सांभाळीन. लय नसतं दाजी डोक्याला लागून घ्यायचं झालं आयुष्य एकदा एवढं तन करून उपयोग नाही. जाऊन दे नका लोड घेऊ. तिने मला सांगायला पाहिजे होतं माहिती का? जाऊन दे मानसी काय आता इथून पुढे ही कर दाजीला काय मनाने त्यांच्या मनाला लागलंय आणि ते खरं आहे आता त्यांना जरा वाईटच वाटलंय जरा कमी अहो डोळ्याला पाणी आलंय माझ्या काय थोडं उभं काही आई वाईट वाटणार नाही तर काय होईल माझ्या अरे आपलं पुढच्या महिन्यात बिल यायचं उसाचं करू काय व्हायचं तेवढा खर्च करू जाऊन दे काय तवा हिच्यापेक्षा अप्रूव काय का जाऊ दे तू काय कर आता आलेच आज काय झालं आता आंध्र पडायला लागला एवढं लांब जाणं व्हायचं नाही आम्ही थांबतो आतमध्ये तुम्ही उरका जेवायला एखादी कोंबडी फुंबडी की कापून बरोबर कर दाजी जेवायला. चल ग चला दाजी जरा एवढं नसतं नाराज व्हायचं जरा खुश राहायचं असतं.